हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या ताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो व्हिडिओ बुधवारचा शूट केलेला आहे. तर तुम्हाला दिसत आहे मी आज भाजी वगैरे काही नाही बनवली, फक्त वांग्याचं कालवण केलं होतं. मस्त असं वांगं बटाट्याचं कालवण, भात, चपाती आणि हे खोबरं बुरा लागलं होतं. म्हणजे पावसात असं होतंच खोबरं जास्त आणलं का, तर मी फ्रीजमध्ये पण ठेवायचे विसरले आणि असाही टाईम भेटलाच नाही कापून किंवा भाजून ठेवायला. मग थोडंसं याला बुरशी चढली होती, ते धुवून घेतले आणि गॅसवरती भाजून ठेवले. आता खराब होणार नाही. आणि काही मग व्हिडिओ आवडतात की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर छान छान अशी कमेंट करा. तुमच्या एका कमेंटनी किंवा तुमच्या एका छानशा बोलण्याने अजून प्रोत्साहन भेटतो की बाबा आपण अजून छान असा व्हिडिओ बनवला पाहिजे. तर नक्की कमेंट करत जा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि हे वांगे बघू शकता, वांगे कट केलेत मस्त, अशात मीठ टाकले आणि परतून घेत आहे गॅसवरती कट मस्त असे वांगे मी तेलामध्ये तळून घेतले, म्हणजे चवही छान लागते कालवणाला आणि वांगी पण लवकर शिजतात. मीठ भरून घेतलं होतं तर वाफेवरती मी शिजवून घेत आहे. मग मस्त असे लालसर वांगे झाले. आता कालवणाला फोडणी देत आहे. मस्त अशी मसाला वगैरे वाटून घेतला आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. हे सर्व वांगे काढून घेते. नंतर तेलामध्ये मसाला हळद टाकली, मसाला लाल तिखट टाकून कालवणाला फोडणी देणार आहे. बघू शकता किती छान असे वांगे लाल झाले.